जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. कृत्य कृत्य झालो इच्छा केली ते पावलो, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. विठ्ठल जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. पांडुरंग करो प्रथमान मान, पांडुरंग करो प्रथमान मान, पांडुरंग करो ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति, द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलं चलं सर्वादि साक्षीभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि, सद्गुरुं तं नमामि. ओम नमो ज्ञानेश्वराय, ज्ञानेश्वराय, ओम नमो ज्ञानेश्वराय, ओम नमो ज्ञानेश्वराय, ज्ञानेश्वराय, ओम नमो ज्ञानेश्वराय, ओम नमो ज्ञानेश्वराय, ज्ञानेश्वराय, ओम नमो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कराया दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी. विठ्ठल आज या ठिकाणी वैकुंठवासी
किंबहुना कैवल्यवासी सोमा साधू ठोंबरे बाबांना मागच्या वर्षी परमेश्वराची आज्ञा झाली. मिळालेला पंचमहाभूताचा देह त्यांना या ठिकाणी सोडावा लागला. बोलता बोलता आज बाबांना 1 वर्षाचा काळ पूर्ण होत आहे. त्यांच्या पाठीमागे बराच मोठा परिवार आहे. त्यामध्ये हरिभक्तपरायण गुलाब सोमा ठोंबरे, हरिभक्तपरायण भीमराव सोमा ठोंबरे 2 मुलं आहेत आणि त्यांच्या मुली हरिभक्तपरायण बायडाबाई बापूराव शेंडगे, विजयाबाई एकनाथ कोपनर, मुक्ताबाई साहेबराव शेजाळ आणि त्यांच्या सुना आहेत सौ मंगल गुलाब ठोंबरे, सौ ताईबाई भीमराव ठोंबरे आणि त्यांचे नातवंड बाबांचे विकास गुलाब ठोंबरे, सागर भीमराव ठोंबरे, विशाल भीमराव ठोंबरे. त्यांच्या नाती आहे सोनाली, शीतल, अश्विनी आणि त्यांच्या मुलींचे मुलं युवराज शेंडगे, लता पावणे आणि विजयताईचे मुलं श्री या ठिकाणी संदीप कोपनर, शरद कोपनर, जयश्री कोपनर, मुक्ताबाईचे मुलं ताई मनीषा, राजेंद्र असा खूप मोठा परिवार बाबांच्या पाठीमागे आहे. सर्वांना सोडून त्यांना जावं लागलं. निसर्गाचा नियम आहे, मृत्यूलोकाचा व्यवहार आहे. बोलता बोलता आज त्यांचं प्रथम पुण्यस्मरण किंबहुना वर्ष श्राद्ध या ठिकाणी पवित्र स्थळी पवित्र वेळी भगवंताच्या कृपेनं पंचमहाभूताच्या साक्षीने पार पडत आहे. त्यांना परमेश्वर चिर शांती देवो, परमेश्वर त्यांना उत्तम गती प्राप्त करून देवो अशी आपल्या सगळ्यांच्या वतीने प्रभूचरणी प्रार्थना करतो. आत्मउन्नती विश्व शांती श्री गुरु प्रेमळ मंडळाच्या वतीने बाबांना मी या ठिकाणी भावपूर्ण अशी श्रद्धांजली समर्पित करतो आणि या ठिकाणी त्यांच्या श्राद्धाच्या निमित्ताने कीर्तन करण्याचं भाग्य मला प्राप्त होत आहे. मी स्वतःला परम भाग्यवान समजतो, कारण जे बाबा आहे ना ते नामधारक आहे. सद्गुरूंची कृपा त्यांच्यावर प्राप्त झालेली आहे. मला वाटतं परिसरामध्ये पहिल्यांदा तेच नामधारक असतील आणि त्यांच्याकडून मग हे सगळं हा वतोळा या ठिकाणी निर्माण झाला हा नामधारकांचा. म्हणून प्रथम अग्रगण्य ते आहे. त्यांचा परिवार सर्व नामधारक आहे. अशा बाबाबद्दल काय बोलावं आणि अशा महात्म्याची सेवा करण्याचं भाग्य मला माझे परमार्थ प्रेमी आदरणीय दादा श्रीकांत पवने दादांनी मला ही सेवा आणि तारीख मला सांगितली. आनंद झाला. म्हणून काळजी करू नका. बऱ्याच लांब यायचे. रात्रीचा कार्यक्रम आवरला आणि अंग टाकलं जमिनीवर, झोपपुडी येते. लवकर नाही गेलं. मग लांब तर लांब जायचंय. काय करायचं? प्रवास लांबचा आहे ना, नाशिकवरून यायचं म्हटलं लांब प्रवास आहे. नाही जागली मग काय करायचं? सकाळचा कार्यक्रम आहे. पत्रिका छापून गेल्या, बॅनर छापले. झोपपुडी येते मला 1 वाजता झोप लागली. लगेच 4 वाजता उठून लगेच निघाले. जी गाडी चालली 90-100 इथं आल्यानंतर मग बरं वाटलं. 8:30ला आम्ही इथं आलो. बांबुरा इथं पोहोचलो. म्हणलं आता काही चिंता नाही राहिली. आम्ही श्रीगोंद्या मार्गे मधून निघालो. ते आहे दगड असे रस्ते. रामकृष्णाने तिथे आमचा दोष नाहीये, तो मॅपचा दोष आहे. मॅप हा मॅप इतका भोगस आहे. एक ठिकाणी म्हणून इकडे घाला बाजानी गाडी रस्ता ते इकडे मॅप जागी सुटली नाही. म्हणजे याचं सगळं डोकं फिरलं काय आता याचं रागा तू म्हणून हा मॅप नका आता. हा मॅप पण आपल्याला घेऊन जाईल एखाद्या. इतकं एअरपोर्ट येते पुढे घेऊन चाललं ते बादाने ते शॉर्टकट आहे. कोणते शॉर्टकट आहे अशी जिडं कुत्रं जात नाही तिथे घेऊन चाललं आम्हाला. असं बोगस काम. पण परमेश्वराची कृपा आहे. बरोबर वेळेत आलो आणि काही उपकार नाही केले, काही मेहरबानी नाही. माझी ड्युटी ती ड्युटी करण्याकरता उभा आहे. धर्माचं काम करण्याकरता उभा आहे. पैशाचं पाकिट मिळवण्याकरता नाही. ज्ञानेश्वरांनी पैसे नाही कमवले, तुकाराम महाराजांनी पैसे नाही कमवले, धंदा नाही केला.
या परमार्थावर, ज्ञानेश्वरीवर, अभंगावर नाही केला. दिलं पाहिजे, दिल्याशिवाय जमणार नाही, दिलंच पाहिजे, पण तुमच्या सोयीचेनं दिलं त्यात आनंद आहे. दादा, कीर्तन सोडून दिली आपण. हे कीर्तन का करायचंय? समाज जागृती करता करायचंय. समाजाला कळालं पाहिजे नाम काय, सद्गुरू काय, हे समाजापर्यंत पोहोचवायचंय. याच्यासाठी हे व्यासपीठ आहे. हे काही बाजरीचं पीठ नाहीये भाकरी खायला ज्वारीच्या, हे व्यासपीठ आहे. म्हणून धर्माचं काम करण्याकरता तुमच्या समोर उभा आहे. श्राद्धाच्या निमित्ताचं कीर्तन आहे. कीर्तनाकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाठ्यातला 4 चरणाचा अतिशय गोड अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल अतिशय सुंदर अभंग आहे बाबा. जन्मालो त्याची आजी फळ झाले साची. मी जन्माला आलो त्याचं फळ मला प्राप्त झालं. पण जन्माला आल्यानंतर माझा सांभाळ जर कोणी केला तर संतांनी केला. म्हणून माझी भीती संपली, माझी खंत संपली आणि मी कृत्य झालो. कधी मला माझं मूळ स्वरूप सापडलं, प्राप्त झालं, इच्छा केली ते पावलो. आणि असं स्वरूप आहे ते का जिथं अग्नी जाळत नाही, शस्त्र तोडीत नाही, वारा सुकवत नाही, असं जे देवाचं स्वरूप आहे ते मला प्राप्त झालं. म्हणून त्या स्वरूपाला मी प्राप्त झालो. तुका म्हणे काळ आता करू न शिके बळ. त्या स्वरूप ते असं आहे निर्गुण निराकार, तिथं काळाचं बळ चालत नाहीये. असा भगवंत मला प्राप्त झाला. गोड अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल जन्माला सगळेच येतात हो, जन्माला कोण येत नाही. आपण काय आकाशातून पडलो का? नाही, आपण आकाशातून नाही पडलो. प्रत्येकाला जन्म आहे, पण हा पहिला जन्म आहे. आई बापाच्या पोटी जन्माला येणं हा पहिला जन्म आहे. या जन्माचं तुकाराम महाराज नाही म्हटले. नाही, सद्गुरूची दीक्षा, सद्गुरूचं नाम ज्या दिवशी तुम्हाला मला प्राप्त होतं ना, आणि त्या नामाचं चिंतन केल्यानंतर विश्वाचा मालक या पंचमहाभूताच्या देहामध्ये प्रगट होतो, तो खरा जन्म आहे. विठ्ठल विठ्ठल सद्गुरु पासोनी दीक्षा ग्रहण हा पुरुषाशी नवा जन्म जाण. खरा जन्म कधी होतो? कानामध्ये सोडल्यानंतर. काय सोडलं? काय सोडलं? हे लोकांना समजत नाही हो. हा खरा परमार्थ आहे. माझं काम आहे तुम्हाला सावध करणं. मी तुम्हाला आवडेल ते कीर्तन करणार नाहीये. माझ्या देवाला जे आवडेल ते कीर्तन करेल. लोकांना आवडेल ते कीर्तन नाही करायचं, संतांना आवडेल ते कीर्तन करायचं. लोकमान्य नाही, देव मान्य, संत मान्य आणि शास्त्र मान्य कीर्तन करायचं. विठ्ठल विठ्ठल दादांनो, बोलणं फार सोपं आहे. पाठ करून सांगायला बिलकुल पैसा लागत नाही, अजिबात लागत नाही. लोकांना माईकवर सांगणं म्हणजे परमार्थ नाही येतो, अजिबात नाही. हे माईकवर सांगणं ना, हे परमार्थ नाही. या सद्गुरूनं जे कानात दिले ना, त्याचा ध्यास घेणे परमार्थ आहे. लोक याला परमार्थ समजतात. हे अवडंबर आहे. हे काय, हे बांधायचं हे कोणी करू शकते. काय करते? कपड्यात बदल करता येईल, पण अंतकरणात बदल नाही होणार. अंतकरणातला बदल फक्त नामानेच होतो, कशानेच होत नाही. नाम हे सर्वात श्रेष्ठ आहे. नामापेक्षा श्रेष्ठ देव नाही. विठ्ठल विठ्ठल भाग्यवान होणी वाड नाम
घोडा अभंग आहे बघा, किती सुंदर अभंग आहे. नित्य नियम नामी या अभंगातलं शेवटचं चरण आहे, ते शेवटचं चरण आहे. त्याच अभंगातलं 3 नंबरचं चरण आहे. हरिविन जन्म नरकची पै जाना, यमाचा पाहुणा प्राणी होय. माऊलीचे शब्द आहे, माऊलीच्या मुखात ते शब्द आहे. हा, माऊलीच्या मुखात ते शब्द आहे. माऊली विश्वाची माऊली. माऊली म्हणजे काय? ज्ञानेश्वर कृपामूर्ती, ज्ञानेश्वर कृपामूर्ती, सोम प्रकाश ज्योती, विश्व जग व्यापोनिया केली आगाध कीर्ती. जी माऊली आहे, वा 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 वा, कृपामूर्ती, सोहम प्रकाश ज्योती, विश्व जग व्यापोनिया केली आगाध कीर्ती. माऊलीच्या मुखातले शब्द खोटे नाही. आता या माऊलीनं प्रमाण दिलं, ही पण माऊलीच आहे, पण ह्या माऊलीला ती माऊली माहित नाहीये म्हणून सांगा गोंधळ झालाय. ती माऊलीच आहे, तुम्ही माऊलीच आहे, हे सगळे माऊलीच बसले, सगळे सगळे माऊली. हा, सर्वभूती शुद्ध रूप ज्ञानोबा माझा, सर्वभूतामध्ये शुद्ध रूपाने ज्ञानोबा आहे. फक्त ज्ञानोबरायांची ओळख नाहीये. ज्ञानोबराय म्हणजे काय आम्हाला माहित नाहीये. ज्ञानोबराय म्हणजे मूर्ती नाही, ज्ञानोबराय म्हणजे प्रतिमा नाही, ज्ञानोबराय म्हणजे चैतन्य, ज्ञानोबराय म्हणजे कैवल्य. आमच्या लक्षात नाही या गोष्टी. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा. चैतन्याचा जिवाळा आहे, मा कैवल्याचा पुतळा आहे ज्ञानोबराय म्हणजे. आणि अशा माऊलीच्या मुखातलं ते प्रमाण आहे. निवृत्तीशी चाड, ज्ञानदेव कुशे निवृत्तीशी चाड, आणि गगना उनी वाढ नाम आहे. त्यांनी प्रमाण दिल्यामुळे मला बोलावं लागलं, आणि बोललंच पाहिजे. तुम्ही सगळे हुशार आहात, ज्ञानी आहात, लक्ष ठेवा, एक शब्दावर लक्ष ठेवा. बारकाईने कीर्तन ऐका. आता याला कीर्तन म्हणत नाही आम्ही, पण तुमच्यासाठी आता कीर्तन म्हणावं लागेल. काय म्हणणार दुसरं मात याला? कीर्तन ही दौंडीच आहे, ही दौंडी आहे, दौंडी. घराला आग लागली, उठ. काय झोपला? तुझ्या घराला आग लागली, आग. आग लागलेल्या घरामध्ये निवांत झोपव का? याला आग लागली, याला लक्षात नाही कोणाच्या. ओ घाबरले, थरथर कापायला लागले. माऊली खेळता चक्रवर्ती, जनका लागला धाक, पडियला अग्नी माझी, पाव जळत एक, भरला शेकंप अंगी. सुख नाठवे दुःख आप परती नाही, देह भाव सकळीक निजी रे निजी आता, म्हणून पर्य दे माता. बाळा, त्या जनकाची अवस्था काय झाली? लागला धाक, त्याला धाक लागला, कंप सुटला सगळ्या शरीरामध्ये. माझं कसं होईल, माझं कसं होईल, माझं पुढे कसं होईल, पुढे काय अवस्था होईल माझी, पुढची काय अवस्था आहे, ती अवस्था पुढची येण्याच्या अगोदर तुझी व्यवस्था करून घे. आणि ती व्यवस्था फक्त भगवंताच्या नामाने होते, ध्यानात ठेवा. गळ्यात माळ घालणं लय सोपं आहे. गळ्यात माळ घालायची, गण लावायचा, सोपं काम आहे. याला काय लागत आहे? 20 रुपयाची माळ, 10 रुपयाचा गंध, झाला वारकरी. हा लागला लोकांना उल्लू बनवायला. काही वारकरी गाव, याला वार म्हणतात, वारकरी म्हणतात काय? अजिबात नाही. ज्याच्याकडे हरिनामाचं शस्त्र आहे, मी बी आहे, माझं घर आहे, माझं गाव आहे, माझे माणसं आहे, ही अज्ञानावर जो त्या हरिनामाच्या शस्त्राचा वार करतो तो खरा वारकरी आहे. हे माझं नाहीये. ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे
किती गोड प्रमाणे पहा, किती सुंदर प्रमाणे. दादांनो, लक्षात येत नाही आपल्या वेद शास्त्र प्रमाण हरिपाठातला हा 20व्या क्रमांकाचा अभंग आहे. ज्याला या अभंगातलं हे प्रमाण कळालं त्याला खरोखर 20वा मिळेल. विठ्ठल विठ्ठल. या अभंगातलं हे शेवटचं चरण आहे. 20व्या अभंगातलं वेद शास्त्र पुराण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप, त्याच्यातलं हे शेवटचं चरण दादांनी पुरावा दिला. आता शस्त्र ज्याच्या हातामध्ये आहे ना, आणि त्या शस्त्राचा जो वार करतो तो वारकरी बर का. येड्या बोप्या मरशील नाही तर लोक मरून राहिले, काही उपयोग नाहीये. मोकार कार्यक्रम चाललाय, मोकार. त्या कार्यक्रमाला काही आत्मासच राहिलं नाही. मोकार कार्यक्रम चालू आहे कुठची कुठं, गिरणे नाही. ते म्हणतात ना आंध्र दळीत ह्या असं तमाशा चाललाय ना. तुमचा कार्यक्रम चाललाय कोणीकडं, त्याला काय तारतम्य आहे का? हा का लोकांना हसवाय निघाले, गोष्टी सांगायला निघाले, विनोद करायला निघाले. समाज काय रंजवायची जागा आहे? काही समाज काय भुलवायची जागा आहे? ही जागा कोणती आहे? आमच्या लक्षात पुढे. अरे तू धर्माच्या गादीवर उभा आहे, व्यासपीठावर उभा आहे, तू काय सांगितलं पाहिजे समाजाला? जीवाला जर स्वतःची ओळख झाली नाही तर किती किती पस्तावा आहे. अरे बाप रे, गवताच्या काडीला अटकायला जागा आहे. गवताची काडी कुठेतरी अटकेल, पण जीवाला कुठंच अटकायला जागा नाहीये. देह सोडल्यानंतर कुठंच नाही. फक्त याच देहामध्ये बहुत जन्मांती जोडी लागली रे हाती, मनुष्य रे ऐसा ठाव धरी पांडुरंगी भाव. बहु केला फेरा येथे सापडला थारा. इथंच थारा आहे, पण तोही आमच्या लक्षात नाहीये. सगळं ज्ञान झालं तुला, सगळं ज्ञान झालं. पुस्तकी ज्ञान झालं, वेदांचं ज्ञान झालं, शास्त्र पुराण सगळं, उपनिषद सगळं तुला ज्ञान झालं. तुला बंगला बांधायचं ज्ञान झालं, दरवाजा कुठे करायचा हे ज्ञान झालं, बाथरूम कुठे काढायचं, किचन कुठे करायचं, हॉल कुठे ठेवायचं, सगळं ज्ञान झालं. पण तुला हे ज्ञान कुठं झालं? हे ज्ञान कुठं झालं? कोणतं ज्ञान? कस्तम कोहम कुतायात, मी कोण आहे, मी कुठून आलो, हे ज्ञान कधी होणार हो? हे बाकीचं ज्ञान काही कामाचं नाहीये. ते ज्ञान तुम्हाला संसारामध्ये डुबविल. पण मी कोण आहे हे ज्ञान जर तुम्हाला झालं ना, तर तुम्हाला संसार पार करून नेईल ते ज्ञान. म्हणून ज्ञान सुद्धा समजलं पाहिजे. हे बोगस ज्ञान काही कामाचं नाही हो. काय उपयोग आहे? काय इतके माणसं हुशार झाले, माऊली हुशार झाले. सगळं कळतं यांना, सगळं कळतं. एवढंच कळत नाहीये, आई होती तानी तेव्हा कोठे होता प्राणी, झाली गर्भाची रचना ठाऊक नव्हते दोघा जना. बाप होता बाळ तेव्हा कोठे कंठीला काळ, कुणी दिले हात पाय, कोणा म्हणशी बाप माय. कुठं होता तू? तुझी आई तानी होती तेव्हा तू कुठं होता? बाप बाळ होता तेव्हा तू कुठं होता? हे मूळ जर पाहिलं आपलं तर अवघड परिस्थिती आहे. हे बाकीचं ज्ञान काही कामाचं नाही, नरकाला घेऊन जाईल ते ज्ञान. हे ज्ञान नकोय, ते ज्ञान व्हायला पाहिजे. ते ज्ञान तर ज्याच्यापासून आपण आलो ना, परमात्म्यापासून, त्या परमेश्वराचं ज्ञान व्हायला पाहिजे. ते ज्ञान जर झालं ना, भीतीच नाही तुम्हाला, अजिबात भीती नाही. पण असं ज्ञान कोण करून देईल बाबा? असं ज्ञान तुम्हाला कोण सांगेल? असं पुण्य तुमच्याजवळ आहे का? एवढं भाग्य तुमच्याकडे आहे का? अनंत जन्माचं सुकृत तुमच्याकडे आहे का ते ज्ञान प्राप्त व्हायला? कोणाला नाही होत ते ज्ञान. हा पंथ कुणाला नाही कळत, संप्रदाय कोणाच लक्षात येत नाहीये. वारी सगळ्यांना माहिती, एखादं सगळ्यांना माहिती, पारायण सगळ्यांना माहिती. नारायण पार मरून जातो पारायण करून करून करून, पण नारायणला अजून ज्ञानेश्वरीची ओवीच नाही कळाली. कसं वाचत ते नारायणचं? नुसतं पारायण चाललंय. अरे नारायण काय करतो पारायण, नारायण काय करतो पारायण, नुसतं पारायणच करतोय. पण नारायण हे कुठे पाहतोय?
हा ज्ञानेश्वरीमध्ये काय सांगितलंय हे लक्षात नाही. करू नये आम्ही या मताचे नाही. तू शोध ना त्याच्यामध्ये काय आहे ते. अरे ज्या माऊलीच्या मुखातून ज्ञानेश्वरीचे शब्द बाहेर पडले, ज्ञानोबाने सुरुवातीला आता त्यामध्ये बोलले पाहिजे दादा. ते असे बोलले आता ओम नमोजी आत्या. ते बोलले ओम. ज्या माऊलीच्या मुखातून ओम शब्द पहिल्यांदा बाहेर पडला आणि तुला अजून ओम नाही कळाला, तुला अजून दगडाखालची गोमच दिसते अजून. ओम म्हणजे काय हो? हा ओम. ओम शब्दामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश. अ उ म. अ उ म. आकार उकार आणि मकार. पण जो चंद्र आहे, चंद्र वरचा कोर आहे, चंद्राची कोर, आणि त्या चंद्राच्या कोरीवर जो शून्य आहे ना तोच माहित नाही. विठ्ठल विठ्ठल पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही. चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही. अवघे शून्यच होते काही, अवघे शून्यच होते काही, अवघे शून्यच होते काही, अवघे शून्यच होते काही. काय निर्माण झाली म्हणून तो त्या ज्ञानाचा लोभ झाला. ही ढालगज हिने ना, हिने सगळा तमाशा केला. ही ढालगज आहे म्हणून म्हणतो मी बाबूराव बोलतोय. तुझी शेंडी कापायला पाहिजे बाबूराव. कोण बोलतो? हा मी बाबूराव बोलतोय. हॅलो बाबूराव बोलतोय. याचं धोतर सोडायला पाहिजे बाबूरावचं. किती बावडपणा चाललाय. ही ढालगज आहे, ढालगज. हिने सगळा तमाशा केला आणि ही ढालगज बाजूला करून, ही ढालगज बाजूला करून आपलं स्वरूप दाखवणारे जगामध्ये एकमेव व्यक्ती आहे, त्यांचं नाव आहे संत. दुसरं कोणीच नाही. ही ढालगज आहे. मुंगी उडाली आकाशी, 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 मुंगी उडाली आकाशी. मुंगी उडाली आकाशी, तिने गेलेले सूर्याशी. सूर्य म्हणजे तुमचं मूळ स्वरूप प्राप्त होतं ते ज्ञान. मूळ स्वरूप आपलं हे आपले जे मुस्कट आहे ना, ते सगळे मुस्कट, हे मुस्कट आम्ही एवढं सांभाळतो. याचं जोपर्यंत फुसकट पडत नाही ना तोपर्यंत लय लावितो आम्ही, आत्तर लावितो,
हमाम लावितो, संतूर लावितो, बाबा 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 फेरन लवली लावतात कीर्तनकार. काय 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 फेरन लवली, तोंडला फेरन लवली, पावडर लावून असा नटवतो जसा नवरदेव आहे हा. तसं ती कटिंग पहा, तसं ती मिशा ठेवणं पहा, तसं दाढी पहा, तसा तो रुबाब पहा, तसं ते पांगडी पहा, जॅकेट पहा. अरे रे 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 काय उपयोग नाही. हे शायनिंग करणारे कीर्तनकार यांचा परमार्थ खरा नाही बरं का, ध्यानात ठेवा. अजिबात नाही. काही लोक मला विचारतात महाराज तुमचं पाकिट. म्हणलो ज्याच्या अंगात जॅकेट त्याला विचार पाकिट. आमच्याकडे जॅकेटच नाही तर आम्ही साधे बोळे माणसं आहे. आम्ही सद्गुरूचे दास आहे. आम्हाला काय करायचे जॅकेटची? अजिबात नाही. काय तुम्हाला भाड्याचं द्या नका देऊ तुमचा प्रश्न आहे. कुठं चाललाय परमार्थ? काय उपयोग आहे? हा थोर नवला अव झाला, वांझेला पुत्र प्रसवला. विंचू पाताळाशी जाय, शेष वंदी त्याचे पाय. माशी व्याली घार झाली, देखुनी मुक्ताई हसली. तो ज्ञान सूर्य मावळला आणि अंधकार झाला. अंधकार म्हणजे आमचं गाव आहे, आमचे भाऊबंद आहे, आमचे नातेवाईक आहे, माझा बंगला आहे, माझी जमीन आहे, माझे पैसे, माझे मुले, मी आहे. त्याला अंधकार म्हणतात. विठ्ठल विठ्ठल हा अंधकार आहे. आणि ज्ञान झालं माझं कोणीच नाहीये. हे शरीर माझं नाहीये, ही जमीन माझी नाहीये, हे मुलं हे लोक माझं कुणीच नाहीये. मी एकटाच आलो, मला एकट्यालाच जायचंय आणि मी एकटाच राहणार आहे. आता मला नको कोणी. त्याला आवडत नाही, त्याला लोकांत आवडत नाही, त्याला एकांत आवडतो. समजायचं ढग बाजूला गेले, सूर्य मोकळा झाला. ज्याला पैसे आवडत नाही, ज्याला लौकिक मान सन्मान आवडत नाही, ज्याला नाव आवडत नाही स्वतःच, समजायचं याचा सूर्य मोकळा झाला. विषय तो त्यांचा झाला नारायण. हे भक्ताचे लक्षणं सांगितले तुकाराम महाराजांनी. या लक्षणामध्ये जर भक्त असेल तर तो भक्त आहे, नाही तर तो भक्त नाहीये. तो वरडफुक्या आहे, वरडफुक्या. त्याला भक्त म्हणायचं नाही. त्याला हे लक्षण आहे. लक्षण पहिलं लक्षण इतकं सुंदर आहे. भक्त आईशे जाना जे देही उदास. हे भक्ताचं पहिलं लक्षण आहे. तू देहावर उदास आहे का? तू कोण देहावर उदास आहे आपल्यामध्ये? आपल्यामध्ये देहावर कोणी उदास नाहीये. सगळा विचार देहाचा चाललाय. लोक मला चांगले म्हणले पाहिजे, असं सदम झटकून येतं, अशी टुपी सरळ करून येतं. जसं लोक आहे जसं आमदारच आहे तालुक्याचा, असं येतं. असं बाबा तू बरं आता सगळ्यांनी माझ्याकडे पाहिलं पाहिजे. तुका काय काय किती आमपणा आहे या शरीराचा. हा मीपणा लय वाईट आहे बरं बाबा. भल्या भल्याचा मीपणा केला नाही. आपण तर सामान्य माणसं आहे, भल्या भल्याचा नाही केला. काय सांगायचं बाबा? अहंकार निशिगन दाटे पंढरपुरामध्ये जीवन व्यतीत करणारे, पंढरपुरामध्ये राहणारे नामदेव महाराज, त्यांना पंढरपुरामध्ये राहून देऊ नये कळाला. पंढरपुरामध्ये राहून देऊ नये कळाला. आम्हाला पंढरपुरामध्ये पाय ठेवायला जागा मिळत नाही, एवढी पब्लिक जमा होती. कशाला चालली पंढरपूरला? कशाला चालले हो सांगा ना मला.
देवाला चालले, देव कुठे हृदयात आहे, चालले पुढं पंढरपूरला. कोण आहे? पंढरपूरला राहून नामदेवाला कळालं नाही. तुम्हाला कळलं का? ज्या नामदेवाने देऊळ फिरवलं, नामदेवाने नामदेवाला कच्चा म्हटलं, एरंडाचं झाड म्हटलं. अरे नाम्या, अरे नाम्या, धरा या नाम्याला, टाका भट्टीमध्ये, संतांच्या भट्टीमध्ये. संतांची भट्टी पेटलेली आहे. संतांच्या भट्टीमध्ये जीव जर टाकला नाही एकदा, असं मडकं त्याचं भाजून निघत आहे. ठणान आवाज येतो त्या मडक्याचा, नुसता ठण 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 वाजत. असा आवाज येतो, असा आवाज येतो, असा आवाज येतो. घडिये 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 गोज, काय गुज बोलतो, काय गुज बोलतो मी तुम्हाला सांगणार नाही. ते याच्यासाठी शिवाने पार्वतीला एकांतात नेलं होतं बरं का. ए मोकार गावश्या, खिचडी खाऊन मरशील बरं. शिवाने पार्वतीला याच्यासाठी एकांतात नेलं होतं. एकांतात नेऊन तिच्या कानामध्ये सांगितलं होतं. तीच गोष्ट ही सगळी तुमच्या डोक्यात येईन ती, कारण तुमची मेंदू गायब झाली, तर आम्ही काय करणार. हेच सांगितलं होतं. काय? तेच 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 कळत नाही आम्हाला, तेच समजत नाही. फुटली पहाट गुरुवचन, गुरुवचने ही सकाळी पार झाली, ही नाही. ही पाठ वेगळी. आम्हाला बेल्याच्या पुढे पाठ झाली होती. बेल बेल आले पाण्याच्या पुढे ते आम्हाला थोडं दिसायला लागलं. थोडं दिसत नव्हतंच बुवा. किती बेकार काम आहे. मला वाटतं शिरूरच्या पाठीमागे दिसायला लागलं. हा, शिरूरच्या पाठीमागे ती पाठ वेगळी, ही पाठ एकदाच होते, एकदाच. पण एकदा पाठ झाली का तो सूर्य उगवला का तो कधीच मावळत नाही. हा सूर्य मावळला जाईल, तो सूर्य कधी मावळला जात नाही, कारण त्याला ज्ञान सूर्य म्हणतात. ते ज्ञान एकदा मिळालं, कळालं, काय भाग्यवान आहे तुम्ही. हा सूर्य तुम्हाला काय दाखवणार आहे हो? हा सूर्य तुम्हाला घर दाखवील, जमीन दाखवील, झाडं दाखवील. हे मायेनं तयार केलेलं सगळा पसारा हा सूर्य दाखवील. पण तो सूर्य तुम्हाला माया ज्याच्या सत्तेने कार्य करते ना, असा अदृश्य आत्मा, तो ज्ञान सूर्य तुम्हाला प्राप्त करून देईल. तो अदृश्य आत्मा या विश्वामध्ये भरलेला आहे, त्याला अदृश्य वस्तू म्हणतात. तिचं नाव आहे आत्माराम. तर ज्ञान सूर्याने ती वस्तू दिसते, आणि या सूर्याने हे दिसतं. ये जे जे देखणे सकळ ते हे स्वप्नीचे मृगजल, म्हणून चिंती चरण कमळ रुक्मा देवी वराची, निज धर्म हा चोखडा, नाम उच्चारू घडगडा. हे शब्द त्याने सांगितले. बरेच लोक तसेच आहे अजून, तसेच तुमच्यात नाही कोणी, पण बरेच लोक तसेच आहे अजून, तसेच आहे. काय झालं, काय होतं काय माहिती, चालत नाही, आवडत नाही. का बरं बाबा, काय झालं? काय शास्त्राच्या बाहेर आहे का ते, ग्रंथाच्या बाहेर आहे का ते, पुराणाच्या बाहेर आहे का आवडत नाही? कबीर आपले अकबर आणि बिरबल दोघांची एक गोष्ट तुम्हाला सांगतो 2 मिनिटात. एक दिवस तो अकबरच होता. हाताकडे पाहिलं, त्याने पाहिलं इकडे केस दिसतात, इथं केस नाहीये. बिरबल बोलून घेतलं, बिरबल मेरे हात पर बाल क्यों नहीं है, माझ्या हातावर बाल का नाहीये? बिरबल मोठा हुशार होता. त्याने सांगितलं, जहांपना आप बहुत दान देते हैं, इसके वास्ते आपके हाथ पर बाल नहीं है. ऐकलं त्यांनी ते, आनंद झाला, खूप आनंद वाटला. नंतर बादशाह म्हणतो, बिरबल मैं बहुत दान देता हूं, इसके वास्ते मेरे हाथ पर बाल नहीं है, लेकिन तुम्हारे हाथ पर भी बाल नहीं है. आता तो बिरबल त्याच्या बापाचा बाल सजविल होता. तो म्हणतो, आप बहुत दान देते हैं और मैं दान लेता हूं. आप देते हैं, मैं लेता हूं, इसके वास्ते मेरे हाथ पर बाल नहीं है. तो बिरबल पुढे बोलला आणखीन. आपला अकबर म्हणतो, मैं दान देता हूं, इसके वास्ते मेरे हाथ पर बाल नहीं है. तू दान लेता है, इसके वास्ते तेरे हाथ पर बाल नहीं है. पर इधर जो खड़े हैं ये सब, ये इनके हाथ पर भी बाल नहीं है. आता बिरबल काय म्हणतो पहा, आप दान देते हैं
इसके वास्ते आपके हाथ पर बाल नहीं है, मैं दान लेता हूं इसके वास्ते मेरे हाथ पर बाल नहीं है, इनको ये अच्छा नहीं लगता, ये हाथ पर हाथ घसड़ते हैं इसके वास्ते इनके हाथ पर बाल नहीं है। विठल विठल ये नाम, ये सद्गुरु अनुग्रह लोगों को अच्छा नहीं लगता, ये हाथ पर हाथ घसड़ते हैं। वाजतशी बोंब कोणी नायकती कानी, बोंब वाजते दोन्ही, तो प्रत्येकाजवळ आहे, आता सुद्धा इथं दोन्ही तुमच्याजवळ तो आहे, प्रत्येकाजवळ तो दोन्ही, पण त्यांना माहित नाहीये। कुत्र्याचा तो जप आहे, जनावरांचा, पशु पक्ष्यांचा, माणसांचा, सगळ्यांचा तो जप आहे, पण त्यांना माहित नाहीये। देख मनुष्य जात सकळ स्वभावताची भजनशील, आपलं सुद्धा भजन तेच आहे, पण आपल्याला माहित नाहीये। फक्त आपण काय करतो, जीव घेतो आणि शिव सोडितो, जीव घेतो आणि शिव सोडितो, जीव घेतो शिव सोडितो। आता ते काय करायचंय, उलट करायचंय, शिव घ्यायचा आहे आणि जीव सोडायचा आहे, शिव घ्यायचा आणि जीव सोडायचा, पण आपण काय करतो, जीव घेतो शिव सोडितो। आता ही आपली अशी गंमत चालली बा, म्हणून त्यांनी याच्यासाठी शब्द वापरले ते, नाथाच्या घरची एका जनार्दनी मार्ग उलटा, जो जाणे तो गुरुचा मार्ग उलटा, उलट उलट माघाला प्राण्या, उलटा जप करायचा आहे, अजपा जपणे तेथेही मनाचा परमार्थ या। हे कधी समजायचं, माझ्या गुरुने मला मन मंदिरात नेले, माझ्या गुरुने मला मन मंदिरात नेले, महिमा काय वदावा सद्गुरु माऊलीचा, महिमा काय वदावा, त्याचा महिमाचं काय वर्णन करायचं। अरे तो नाम, ते ज्ञान, तो अनुग्रह मला माझ्या सद्गुरूने एकांतामध्ये नेलं।
मन मंदिरात नेलं, माझ्या कानात ते सांगितलं. कानात सांगितल्यानंतर ते कानातलं माझ्या दृष्टीमध्ये प्रगट झालं. कुठं प्रगट झालं? दृष्टीमध्ये. कानी जे फिरले डोळा ते उगवले, व्यापक भरले तोची हारी, व्यापक भरले तोची हारी. कानी जे फिरले डोळा ते उगवले, व्यापक भरले तोची हारी, व्यापक भरले तोची हारी. नाथबाबाचा हरिपाठ आहे. मुद्रा ती 5वी लावून या लक्ष, तो आत्मा प्रत्यक्ष हरी दिशे. कानी जे पेरले डोळा ते उगवले, व्यापक भरले तोची हरी. पेरल्यानंतर डोळ्यामध्ये उगवत ना, हा पुनर्जन्म आहे. त्याला ठेवा, हा पुनर्जन्म दुसरा जन्म आहे हा. आणि हा जन्म व्हायला पाहिजे. काही लोक अजून जन्मालाच नाही आले. बरेच लोक जन्मालाच नाही आले अजून. जन्माला आलं पाहिजे ना. हा, पती जन्मले माझे उदरी. जन्म झाला नाही ना. कुठं जन्म झालाय? बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता म्हातारी मरून गेली तेव्हा, भक्ती बहीण धावून आली या गावा, आता संध्या करू कैशी केदवागा. पाना, बोध नावाचा पुत्र आहे. मीच मजवी आलो, पोटा आपुलिया आलो, पहा तिचे डोळे रूपा पुलेची खेळे. पाना, काय शब्द वापरले. असं खेळी आहे. नव्हे त्याची कैसे झाले रे खेळिया, नव्यतेची जे नाही ते, नव्यतेची कैसे झाले रे खेळिया, नाही तेच जे नाही ते दिसू लागले रे. आरूप होते ते रूपाशी आले. ती गोष्ट आरूप आहे, रूपाशी आले. जीव शिव नाम पावले रे. जीव आणि शिवाचं ऐक्य झालं ते रूप आहे. आपल्या या प्रकृतीमध्ये ती वस्तू जन्माला येते. तिचं नाव आहे आत्मा. प्रगट होतो तो हृदयामध्ये. ज्या दिवशी तो प्रगट हृदयामध्ये होतो आत्मा, त्या दिवशी तुमचा दुसरा जन्म झाला. हा जन्म व्हायला पाहिजे खरा. पहिला जन्म कोणाचा होतो? हो, द्विज. द्वि म्हणजे दोन, द्वि ज ज म्हणजे जन्म. ज्याचा दोनदा जन्म होतो त्याला ब्राह्मण म्हणतात. हे जातीचा ब्राह्मण हा नाही, हा वेगळा ब्राह्मण आहे. जातीचा ब्राह्मण वाह्याभिमान म्हणे मी उत्तम चारी वर्ण, मळमूत्री जलमला योनीद्वारे आला. ब्राह्मण का जलमला कानावाटी. त्याचा जन्म कानातून होतो ना, त्याचा खरा जन्म आहे. लोकांचा तो झाला नाही, कारण यांना अजून संत भेटले नाही, यांना सद्गुरू भेटले नाही, यांना अनुग्रह मिळाला नाही. यांची कुठं वरत आहे? वाऱ्यावर. वाऱ्यावर ते वाऱ्यावर. कानात पेरल्यानंतर डोळ्यात उगवणं याला जन्म म्हणतात. हा जन्म म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा. द्विजा म्हणजे द्वंदा, त्याला द्विज म्हणतात. म्हणजे ज्याचा दुसरा जन्म होतो तो ब्राह्मण आहे. ज्यांनी ज्यांनी दीक्षा घेतली साधूची सद्गुरूची ते कोण आहे? सगळे मान्यच करावं लागेल. विठ्ठल विठ्ठल ब्राह्मण आहे ना. ब्राह्मण भय तो क्या भये, गले में डाला सूत, आत्मज्ञान की खबर नाही, स्मशान भूमिका भूत. कुठलं भूत आहे ते? तुम्ही तुमच्या हृदयामध्ये, तुम्ही तुमच्या प्रकृतीमध्ये जन्माला यायला पाहिजे. तुमचा जन्म व्हायला पाहिजे.
आणि तो जन्म आहे. आणि तो जन्म झाला. बाबा 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 किती पुण्यवान, किती भाग्यवान आहे. आणि तो जन्म झाल्यानंतर मग कळतं मी कोण आहे ते. मी कोण आहे हे ज्ञान त्याला प्राप्त होतं. पण कधी होतं ते? जन्म झाल्यानंतर ते ज्ञान प्राप्त होतं. आणि असं ज्ञान प्राप्त होणे, त्या ज्ञानाला फळ म्हणतात. कोणतं फळ आहे? फळ म्हणजे हे आंब्याचं फळ, हे फळ नाही. सफरचंद, तरबूज हे फळ नाही. फळ त्याला म्हणतात ज्याचा दुसरा जन्म होतो आणि ते ज्ञान प्राप्त होतं, त्याला फळ म्हणतात. आणि असं ज्ञान बाबाजी चैतन्याने जगद्गुरु तुकाराम महाराजांना ते ज्ञान प्राप्त करून दिलं. आणि त्यांचा दुसरा जन्म झाला. म्हणजे काय झालं? काय झालं? कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे, कंठी प्रेम हृदयामध्ये ज्याचं भजन रामाने केलं, ज्याचं भजन रामाने केलं, ते रामाचं रूप आहे. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. आणि ते रूप आपल्या हृदयामध्ये प्रगट होतं ना, त्याला जन्म म्हणतात. असा जन्म बाबाजी चैतन्याच्या कृपेने तुकाराम महाराजांचा झाला. ते जन्माला आले आणि ते ज्ञान त्यांना प्राप्त झालं. म्हणून त्यांनी ते या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तो खुलासा केला.
जन्मा आलो त्याची, मी जन्माला आलो, तुम्ही जन्माला आले. ज्यांच्यावर साधूची कृपा झाली त्यांना म्हणतो बर का. हो, कारण सद्गुरूने दिलेला बोध, त्या बोधातून आपला जन्म होतो. साधू बोध झाला नरोनिया ठेला, ठाईच मुरला अनुभव. किती मोठा अनुभव आहे. एवढा मोठा अनुभव आहे का सावता महाराजांना कांद्या मुळ्यात विठ्ठल दिसतो. किती मोठा अनुभव आहे हा. का नामदेवाला कुत्र्या देव दिसतो. किती मोठा अनुभव आहे हा. विठ्ठल जाळी तळी बाबांनी प्रमाण दिलं. हा अनुभव किती माणसाला आहे आपल्यामध्ये, किती माणसांना आहे. तुम्हाला जर समजायला लागलं, एवढं जर कळायला लागलं विठ्ठल तळी तळी बांधला, तुम्ही असे राहाल का सोंगाड्यावानी. याचा बाण फोड, त्याचा बाण फोड, याची निंदा कर, त्याला नाव ठेवी, हा असाच आहे, तो तसाच आहे, त्याने तसं केलं, याने असं केलं, तू कसं करतोय. हे कळाल्यावर विठ्ठल जळीच तळी रिता ठाव नाही उरला. हा अहो, हे नुसतं म्हणण्यापुरतं आहे. याचा अनुभव आहे का आपल्याला सगळ्यांना? अजिबात नाही. ज्या दिवशी अनुभव येईल त्या दिवशी हे सगळं संपून जाईल. अनुभव नाहीये. असा अनुभव आला. मला काय सांगायचं होतं तुम्हाला, का नामदेव कुत्र्या मागे लागला, नामदेवाला कुत्र्या देव दिसला. असा अनुभव आला सावता महाराजांना, का त्यांना कांदामुळे विठ्ठल दिसला. असा अनुभव आला नंदुबारायांना, का 4 पायाचा रेडा बोलवला. किती मोठा अनुभव आहे तो. हा, ऋग्वेद बोलविला रेडा निगम, आगम आणि निगम. निगम वाचे. आता आम्हाला आगमही कळत नाही, निगमही कळत नाही. बोलविला रेडा निगम वाचे. रेड्यात देव दिसला नंदुबारायांना. असा अनुभव आला. असा अनुभव आला एकनाथ महाराजांना, का कावडीचं पाणी तरफडणाऱ्या गाढवाला पाजलं. हा माझा रामेश्वर आहे, हा माझा विश्वनाथ आहे. आणि आम्ही शेजारच्याला भाकर घालीत नाही लवकर. अवघाची संसार सुखाचा करीन, उपाशी मारीन शेजाऱ्याला. असे तर आम्ही पठ्ठे शेजाऱ्याला उपाशी मारितो तू. लोकांना म्हणतो काय म्हणतो, विठ्ठल जळी स्थळी बारला. आता कसं याचा मुस्काळ जोडावा. काय बोगस आहे. आम्हाला शेजाऱ्यात देव दिसत नाही, आमच्या बायकोत आम्हाला देव दिसत नाही, आमच्या मुलात आम्हाला देव दिसत नाही, आमच्या परिवारात आम्हाला देव दिसत नाहीये. काय उपयोग आहे आपल्या सांगण्याला. काय उपयोग आहे. नुसतं म्हणणं काय कामाचं बाबा. हा अनुभव आला त्यांना. गंगा सागर माऊली, काशी विश्वनाथ, कावडीचं पाणी त्या गाढवाला पाजलं. त्यांना अनुभव आला, गाढवा देव दिसला. आणि आता लोकांना कोणता अनुभव, यांना बोकड्या देव दिसला कापून खायला. हे अशी शिपतारी लोक झाली. किती बेकार काम आहे. काय उपयोग आहे. काय अनुभव आला का. तुकाराम महाराजांना अनुभव आला, ज्ञानोबरायांना अनुभव आला, माऊलीला अनुभव आला. माझा दुसरा जन्म झाला. मीच पदवी आलो, मीच माझ्या जन्माला आलो. पती माझ्या उदरामध्ये जन्मले, माझा मालक माझ्यामध्ये जन्माला आला. ही प्रकृती नवरी आहे आणि हिचा नवरा मधी राहतो. पण या प्रकृतीला माहितीच नाहीये का माझा नवरा मधी म्हणून. आपला नवरा आपल्या मधीच आहे. त्या नवऱ्याचं नाव आहे परब्रह्म, त्याचं नाव आहे परमेश्वर, त्याचं नाव आहे आत्माराम. आत्माराम सोडून देऊ नये बर का. रिकाऊ म्हणाल तुम्ही, नाही तर मग फुकट. आत्माच देव आहे.
सगळ्या जगाचा मालक फक्त आत्मा आहे. आत्माच देव आहे, आत्माच क्रिया आहे. जन्मी ओळखी आत्माराम. आत्माराम खराय, आत्माच खराय. शरीर खोटे. आत्मा गेल्यानंतर शरीर शांत होतं. आत्मा गेल्यानंतर शरीर शांत होतं. आता तुमच्यामध्ये माझ्यामध्ये आत्मा आहे. आता आम्ही 2-2 भाकरी खातो. एक टायमाला 2-2 भाकरी खातो, चपात्या खातो, भात खातो. आणि आत्मा गेल्यानंतर तुळशीचं पान सुद्धा तुला चालत नाही, तुला वात होतो. तुळशीचं पान सुद्धा खाता येत नाही, ते वरचीवर ठेवा लागत. नागिलीचं पान वरचीवर कोण ठेवत्या, पाहतही नाही, बोलतही नाही. दादा बोल ना, दादा बोल ना. दादा काय तुझं मड बोलल आता. काय दादा मधी काय दादा आहे. अरे मधी जे आहे ना, आत मधी बसला ना, आत तो आत जो आहे ना, त्याची जर ओळख नाही झाली ना तर जीवाचा घात आहे, घात. सगळं आत आहे. चाले हे शरीर पा किती प्रमाण गोड दिलं पा. जी सत्ता आहे त्या सत्तेचं ज्ञान व्हायला पाहिजे, ते ज्ञान झालं पाहिजे. दादांनो 600 वर्ष होऊन गेले. नाथबाबाने त्या टायमाला सांगितलं, त्यावेळेस सांगितलं, नाथबाबाने सांगितलं, आला गडे निर्गुणाचा कोलाठी, आला गडे निर्गुणाचा कोलाठी, सोम शब्दे ढोलगे पिठी, चैतन्याची उघडोनी दृष्टी, चला जाऊ पाहया. सगुण गुण माया आली कोरी
शून्याचा रोईला वेळू चौशून्याचा मांडीला खेळू ब्रह्मा विष्णू जयाचे बाळू लागतील पाया 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 सगुण माया आली कोलाटीन खेळाया सगुण माया आली कोलाटीन खेळाया कोलाची मारीची आईशी उडी 21 स्वर्गावरती माडी हो लय सुंदर आहे हो माऊली लय मस्त आहे नाथबाबा जर पाहिलं ना तुम्ही अरे बावडे पाहिले त्यांचा जर गाथा पाहिला त्यांच्या जर अभंग पाहिले डोकं काम देणार रे टकलू तू हैवान होऊन जाशील असे अभंग येते हा हे जर पाहिले ना अरे 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 तुला काही समजायचं नाही भाऊ तू तात्या इंचू झाला तरी समजायचं नाही करायचं ते अभंग तेवढे पॉवरफुल आहे चौयुगाची काखे पोतडी दशावतार खेळे परवडी सोम शब्द बोले चोखडी माझा शकुन ऐके आवडी बळेग तुला मुरगुंड होईल सोम शब्द बोले चोखडी हे भाग्यवंत असेल त्यालाच कळतं हे कीर्तन हे कोणाचं काम नाही पुण्यवंत असेल त्यालाच कळेल हे यांचं जर वायडी तुटल्या त्यांना कसं कळायचं ती गोष्ट कधी हा हे भाग्य लागत नाथबाबाचे अभंग पाहिला अहम वागा हे पुण्य लागत लोकांना अमय कळत नाही सोमय कळत नाही हा ओम तर बाजूला ठेवा अरे 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 नुसता खळखळाट आहे बाबा नुसता असं काम आहे असं काम आहे असं काम आहे सदगुरु घर का पूरा होय तो यही बात पहचाने कहेत कबीरा उल्टी बानी बिरला को एक जाने सदगुरु घर का पूरा होय तो यही बात पहचाने मूंगा बैरा बात चलावे अंधा कुरान बाचे जब थोटे ने मृदुंग बजाया लगड़ा क्या खूब नाचे वाह वाह साहिब जी खूब ख्याल तुम्हारा जी उल्टी बानी बिरला कोई एक जाने मुका बोलतो बहरा ऐकतो मुंगा बैरा बात चलावे अंधा कुरान बाचे जब थोटी ने मृदुंग बजाया लगड़ा क्या खूब नाचे वाह वाह साहेब जी खूब ख्याल तुम्हारा जी ही उल्टी बानी गगन के बीच अमृत का कुआ जरे सदा सुखकारी रे पंगू पुरुष चढे बिन सिडी पिवे भरभर झारी रे या गगनाच्या बीच मध्ये या पोकळीमध्ये खरा तमाशा आहे सगळा लहरी राजा प्रजा अंधरी अधांतरी दरबार खाली काहीच नाही उर्दू लक्ष लागले कृष्णमूर्ती असं ज्ञान व्हायला पाहिजे बुरगुंडा व्हायला पाहिजे ते ज्ञान ज्याला झालं ना तो पुण्यवान आणि भाग्यवान आहे हो आणि त्याला तुकाराम महाराज म्हणतात आजी फळ झाले साचे जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे मला जन्माला घातलं मी जन्माला आलो आणि जन्माला आल्यानंतर त्याचं फळ मला मिळालं कारण झाड जरी लावलं त्याचा जन्म झाला बीजातून जन्म झाला ते झाड उतरून पडलं त्याला पानं आले पानं आल्यानंतर पण काय आता ते असे शेळ्या मेंढ्या येतात त्या गावात मोकार शेळ्या मेंढ्या झाल्या येत्या त्याचा शेडा खात्या ते खरं आहे का ते असं आहे का तसं याला म्हणतात कुरतडणं बुच्च करणं बुच्च केलं का ते परत ते फुटायचं बंद होऊन जातं परत फुटायला आलं का परत येतं परत खात त्याला म्हणून पूर्वीचे लोक काय करायचे वावराच्या काळाला पूर्वीच्या काळी साबरं लावायचे साबरी काट्या लावायचे
कुंपण करायचे, कुंपण त्याला कशासाठी? हे अर्धबेरशे येऊ नये, त्याला तुडू नये, त्याची वाढ व्हावी, ते वाढावते, त्याला बुच्च करू नये. आमच्याकडे बुच्च म्हणतात. बुच्च म्हणजे पानं खाणं, त्याचा शेंडा खाणं, असं करू नये म्हणून त्याला कुंपण केलं जातं. कुंपण केलं जातं त्या त्या झाडाला. तसं हे झाडच आहे. सद्गुरूनं जे बीज लावलं ना, आत्मबीज आहे, ते ब्रह्मबीज आहे, हे लावलं ना, तर हे तुम्हाला सांगतो अवघड काम आहे. परमार्थ करणं सोपं नाहीये. अरे बापरे, सोपं नाहीये. ते काय गुलाबजाम खायचे काय? अरे त्यांना इंद्रायणीमध्ये आंघोळ करून दिली नाही. येड्या तू मोकऱ्यासारखा बाबा तू. त्यांना इंद्रायणीमध्ये आंघोळ करून दिली नाही, त्यांना माधुकरी मागून दिली नाही, उपवासी ठेवलं 4-4 दिवस, पाणी पिऊन राहिले. तुकाराम महाराजांच्या घरी चिमणी आली तर टाकायला दाना नाही. हा, तू तर बंगले बांधून राहिलाय, तू तर जमीन घेऊन राहिलाय, तू तर गाड्या घेऊन राहिलाय, तू तर पैसे कमवून राहिलाय. काय तो काय वर्ग झोपेल काय? झोपेल तो त्या दिसत नाही त्याला. अरे देवाची काठी दिसत नसते ना, पण असा मार देते ना. बाबा अवघडे अवघडे अवघडे. शहाणे व्हा, शहाणे बाबा, शहाणे व्हा. हा, शहाणे व्हा, शहाणे. जेने हा जीव दिला दान, तयाचे सोपं नाहीये. झाड लोट करी जणी केर भरी चक्रपाणी. फुकाटे का देव? जणी झाड लोट करते, तुझं केर कोण भरत? देव. केर भरी चक्रपाणी. घागर घेऊन आतात पाणी उती रांजणात. आयशा येर झाल्या केल्या दिली घागरी भरल्या. पाणी पुरे पांडुरंगा दासी जनीच्या अंतरंगा. आमच्या कुत्र येईन लवकर. जनाबाईच्या पाठीमागे देव पळत होता. तिने काय केलं? काय केलं तिने? काय केलं? दरीला पंढरीचा मागे पळत होता. देव तिच्या पाठीमागे पळत होता. ती म्हणे जाय, थांबू नको इथं तू. नाही गेला, नाही गेला. उचकून दिलं जनाबाईला. कोणाहीनं घराच्या बाहेर काढलं. राहू नको, लोक नाव ठेवतात. कोपटे बनवून राहायला लागली पुढं. त्या कोपट्यात तो यायला लागला. रात्रीचा दळू लागायचा, तिला कांदू लागायचा. अरे फुकट नाही ना. तिने काय केलं? हृदय बंदी खाना केला. तिने काय केलं? शब्द केली जडा जोडी. तिने काय केलं? सोम शब्दाचा मारा केला. तुम्हाला कळतं का वागू ना? का तुम्ही पाकिस्तानी? कळतं का नाही काही? काय काय आता पुढे घेऊन जाऊ, खायला घेऊन जाऊ का? जाणा पाहिजे तुम्हाला. आपण कळानी संतांचा परमार्थ जर तुम्हाला कळानी, तुम्हाला सद्गुरू कळानी, तुम्हाला मालिका कळानी,
संप्रदाय कळानी, तुम्हाला हंस ब्रह्मा आत्री दत्त कळानी, नारायण लक्ष्मण लांबच राहिले अजून. बलभीम सकयानंद शांताबाई तुम्हाला कधी कळायचे? काय उपयोग आहे? तिने काय केलं? देव तिला सोडित नव्हता. काय केलं तिने? अरे तिला आंघोळीला बसली, देव पाठीमाग पळत यायचा, त्या डोक्याला लोणी चोळायचा, तिला आंघोळ घालायचा देव. माझ्या जणीला नाही पोटे, डोक्यातल्या उवा मारायचा देव, धनीच्या डोक्यातल्या फणी घेऊन डोकं मिसळून द्यायचा, तिची विणी घालायचा देव. त्याचं काय आडलं होतं एवढं? कारण जनाबाई जवळ शब्द होते, शब्दाचा मारा होता. अरे एवढी ताकद जनाबाई मध्ये होती. पुण्यवंत पातालोकी नेला, पुण्यवंत पातालोकी नेला, पाहती जनाबाई, पा आई मनाबाई, सगळ्या मनाबाईच आहे. सगळ्या बसेल जे मनामाग पळत ती कोण आहे? मनाबाई. मनाबाई. मी मनाबाई, तुम्ही सुद्धा मनाबाई. आहे का जनाबाई? जनाबाई नाही, आता नाही जाणार, मनाबाई. सगळ्या मनाबाई. मन धावतं त्या मार्गाने धावतो ना. मनोमार्गे गेला तेथेची मुकला, आणि पाठी स्थिरवला तोची धन्य. म्हणजे देव का फुकट आहे का? मला तुम्हाला हे सांगायचंय. म्हणून थोडं जनाबाईचं तुम्हाला सांगितलं, देव फुकट नाहीये. त्यासाठी काय करावं लागतं? जे करावं लागतं ना त्याला ज्ञान म्हणतात. ते ज्ञान, त्याचं फळ प्राप्त व्हायला पाहिजे. असं ते फळ, मग ते फळ एकदा हातामध्ये आलं आहे, ते आहे. तुकाराम महाराज ज्या अर्थी म्हणले ना, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, ते कोणत्या दुकानात मिळतात मला नाही माहिती, पण आहेत लाडू. ज्या ते तुकाराम महाराज म्हटले त्या अर्थी लाडू असलेच पाहिजे. ते किती किलोचे असतील आणि कोणत्या रंगाचे असतील ते तुम्ही पहा, पण ते आहे आनंदाचे लाडू. नका तर पडू घ्या रे तुम्ही. पाहू आता, नका तर पडू घ्या रे तुम्ही. सेवितो हा रस वाटितो अनेका, घ्या रे होऊ नका. आहे का ताळ्यावर कोणी? ताळ्यावर आहे का कोणी? एकही ताळ्यावर नाही. म्हणजे आम्ही ऐकतो का? अजिबात ऐकत नाही. ते काय सांगतात, आपलं काय चाललंय, त्यांच्या अभंगाप्रमाणे, त्यांच्या शास्त्रा ग्रंथाप्रमाणे आपण परमार्थ केला पाहिजे बाबा, तर खरे त्याचा काही उपयोग नाहीये. म्हणून ते रोप लावल्यानंतर, ते झाड लावल्यानंतर ते उंच गेलं पाहिजे, त्याला फुलं आले पाहिजे, त्याला फळ आलं पाहिजे. पण तोपर्यंत त्याचं राखण केलं पाहिजे, रक्षण केलं पाहिजे. आता हे आपण तसे आपल्या मुलांना इकडे जाऊन देत नाही, टाकी तिकडे जाऊन देत नाही, विहीर इकडे नको जाऊ तिकडे नको जाऊ, तसं त्या मुलावर लक्ष ठेवतो. जोपर्यंत त्याला कळत नाही, ज्ञान नाही, तोपर्यंत त्याला 4 वर्षाचं 5 वर्षाचं एकदा बालवाडी जायला लागलं, मग थोडं आपण निवांत होतो, चला त्याला समजायला लागला आता. पण तोपर्यंत त्याला सांभाळावं लागत ना, त्याला कुठे जाऊन देत नाही ना, त्याचं रक्षण करतो, त्याचा सांभाळ करतो. तसं साधकाचा सुद्धा संत सांभाळ करतात, तरच तो साधक सच्चिदानंद पदापर्यंत पोहोचतो. सच्चिदानंद पदवी घेणे
तो पोचतो. अहम ब्रह्मास्मी बोधापर्यंत तो गेला पाहिजे आणि तो बोध त्याचा पूर्ण व्हायला पाहिजे. नुसतं मला झालाय प्रबोधन, माझा जप चाललाय, तो पूर्ण व्हायला पाहिजे. नुसता घेऊन काय उपयोग नाही त्याच्यावर कार्यवाही व्हायला पाहिजे. नुसतं घेणं सोपं आहे, ते जप करणं महत्वाचं आहे, ते ध्यान ठेवणं महत्वाचं आहे. शब्द शब्द चालले पाहिजे सारखे, त्याला परमार्थ म्हणतात. आणि असा परमार्थ तुकाराम महाराजांनी केला. आणि ते म्हणतात पण इथपर्यंत मी आलो, पण याच्यासाठी माझा सांभाळ संतांनी केला. सांभाळ संतांनी केला त्याचा. म्हणून माझी भीती संपली, माझी खंत संपली. तुकाराम महाराज सांगतात मला भीती नाही राहिली आता. संतांनी सांभाळ केला, संत सांभाळण्याकरता माझ्या पाठीमागे होते. म्हणून तो वृक्ष भरा 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 वाढत गेला. दादांनो, बीज आहे महावाक्य आणि तत्वमसी महावाक्य फळ आहे. बीज आहे महावाक्य, तत्वमसी महावाक्य फळ आहे. तत्वम अशी, तत्वमसी, तत् ते, त्वम तू, अशी आहेस, ते तू आहे, हे तत्वमसी आहे. हे बोध आहे आणि प्रबोध आहे. त्या अवस्थेपर्यंत संत पोहोचले. करुणी प्रबोध संत पार उतरले. ती अवस्था आपली व्हायला पाहिजे, त्या अवस्थेपर्यंत आपण जायला पाहिजे. म्हणून संत आपला सांभाळ करतात. हो, बालकाचे साठी पंते हाती धरुणी तैसे संत जगी क्रिया करून आणि त्याची क्रिया करतात आणि आपल्याला त्या अवस्थेपर्यंत घेऊन जातात. आपलं डोकं थापडतात, डोकं कुरवळतात, पाठीवर थाप मारतात. अरे तू नाहीये, तुझं नाव नाहीये, तुझं गाव नाहीये, तुझं ब्रह्म आहे, तुझा आत्मा आहे, तुझं वासुदेव आहे. संत आपल्याला जागे करतात, आपल्याला हलवतात, आपल्याला ते अज्ञानामध्ये झोपून देत नाही. त्या ज्ञानावर जागा ठेवतात अहोरात्र. त्या ज्ञानावर जागा ठेवतात. ती ज्योत आपलीमध्ये पेटून ठेवतात. ती ज्योत विझून देत नाही. त्या ज्योतीचं नाव आहे ब्रह्मज्योत. ती ज्योत ब्रह्मज्योत आहे. सोयरा म्हणे ज्ञान ज्योती तेथे
कैची दिवस राती तया विना नेत्रपाती हालवू नको रे हरी भजना विन काळ घालवू नको रे हरी भजना विन काळ घालवू नको रे घालवू नको रे घालवू नको रे हरी भजना विन काळ घालवू नको रे. वारंवार जागा ठेवतात, वारंवार जागा करतात. जागे जागे बोलती, जागे जागे बोलती, जागे व्हा, जागे राहा, जागे व्हा, जागे राहा. असं जाग होता 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 असा जागा होतो काही विश्वची माझी घर ऐशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला. असा जागा होतो, असा जागा होतो, असा जागा होतो. काय त्याच्या जागेपर्यंत तुम्हाला सांगू, असा जागा होतो. काय आजी त्याच्या होईल भाज्या, काय आजी त्याच्या होईल भाज्या, काय आजी त्याच्या येईल 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 भाज्या. इतकं नाठवणी देह पायाचे चिंतन काही ऐशी दशा येईल माझ्या अंगा चित्त पांडुरंगा झुरतसे. मला तुम्हाला तिथं हे प्रमाण द्यायचं होतं. देईचे विदेई भोगुदशा असो ऐसा कोठे आठवची नाही. देईचे विदेई भोगुदशा. बरं ते चालेल, हे चालेल, काही नाही. ते तुकाराम महाराजांचं, हे तुकारामचंच आहे. म्हणजे ह्या तुकारामचं नाही, माझं नाव तुकारामच आहे. नावाला काय करते जगद्गुरु तुकाराम महाराज कडून हा तुकाराम कुठं. मला तुम्हाला सांगितलं मी समजा टायमाला ते जगद्गुरु तुकाराम महाराज वैकुंठवासी हा तुकाराम तोंडवासी. काय जमायचं, काय करत्या. पण तुकाराम महाराज होते, त्यांचे ते अभंग एकदम बरोबर आहे. समर्पक, एकदम समर्पक आहे, अतिशय समर्पक अभंग आहे. हो, इतके समर्पक आहे काय सांगायचं. त्याचा विलू गेला गगनावरी, पूर्ण अवस्था प्राप्त करून दिली. संतांनी सांभाळलं. भीती संपली, खंत संपली. का संपली भीती, का संपली खंत. त्याचा बहर आला आणि बहर येऊन त्याला कळी आली, त्याला फळ निर्माण झालं. ते फळ तुकाराम महाराजांना चाखायला मिळालं. ती अवस्थेपर्यंत आपण गेलो पाहिजे. त्या अवस्थेपर्यंत गेल्यानंतर आपलं जे मूळ स्वरूप आहे ते आपलं मूळ स्वरूप आपल्याला कळतं का आपलं हे स्वरूप नाहीये. आपलं स्वरूप हे न दिसणार आहे. डोळ्यानं दिसत नाही. या दोन डोळ्यानं आपलं स्वरूप ना कळे ती कळी, कळे ते ना कळे, वळे ते ना वळे गुरुविन. आपलं जे स्वरूप आहे ना दिसत नाही. कसे बोटानं दाखवू तुला घेई अनुभव गुरुच्या बोला, घेई अनुभव गुरुच्या बोला, घेई अनुभव गुरुच्या बोला. कसे बोटानं दाखवू तुला. कसं दाखवायचं ते माझं स्वरूप कसं आहे ते. घेई अनुभव गुरुच्या बोला. गुरुच्या बोलण्यातून, गुरुच्या बोधातून घेई अनुभव गुरुच्या मुला, घेई अनुभव गुरुच्या मुला. कसे बोटानं दाखवू तुला. काय दाखवायचं बोटानं. देव म्हणतात हात बाई कसं दाखवायचं ते.
हे अनुभव गुरुच्या बोला किंवा गुरुच्या मुला, तो अनुभव तू घे, मग तुला कळेल कसं दाखवायचं ते. असं स्वरूप तुकाराम महाराजांना प्राप्त झालं. मग तुकाराम महाराज म्हणतात, कृत्य कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. कृत्य कृत्य झालो, जी माझी इच्छा होती ना, ती इच्छा माझी पूर्ण झाली. अनुरेणू हे मूळ स्वरूप आहे आपलं. अनु रेणू या ठोकडा, तुका आकाशा येवळा. आकाशभर आपण व्यापून आहोत, हे विश्व व्यापून आपण आहोत. म्हणून गगना उनी वाढनाम आहे. हे जग भरून आपण आहोत. पण आपण काय झालो, हे माझं घर आहे, हे माझं वावर आहे, हे माझी जमीन आहे, हे अल्प अल्प लहान झालो, खूप छोटे झालो. पण आपण जर पाहिलं तर आपली महती इतकी मोठी आहे, एवढे मोठे आपण आहोत. त्यापर्यंत त्या अवस्थेला संत घेऊन जातात. तुकाराम महाराज त्या अवस्थेपर्यंत पोहोचले. हो, इच्छा केली ते पावलो, आणि ते स्वरूप त्यांना प्राप्त तुकाराम महाराजांना झालं. विठोबा रखुमाई, असा परमार्थ तुकाराम महाराजांनी केला, संतांनी केला. तुका आकाशा एवढा, अनु रेणू या थोकडा. ते स्वरूपच असं आहे. नैनम छिदंती शस्त्रानी, नैनम दहती पावका. ते देवाचं स्वरूप आहे. भगवंताने गीतेमध्ये सांगितलं, श्रीकृष्णाने, अर्जुना, हे माझं मूळ स्वरूप आहे, ज्याचा कधीच नाश होत नाही. चिरंजीव. आपण सगळे चिरंजीव आहे. लोक म्हणतात मारुती चिरंजीव होता. तुम्ही कोण आहे? मग तुम्ही कोण आहे? हा, मारुती कोणाचा पुत्र? वाऱ्याचा पुत्र. तुम्ही कोणाचे पुत्र? कोणाचे? दादा कोणकेची? तुम्हाला जर तुम्ही कोणाची हेच माहिती तर काय करायचं? अहो, तो वायुपुत्र, तुम्ही वायुपुत्रच आहे, मी वायुपुत्रच आहे ना. वायूशिवाय आम्ही 2 मिनिटं जिवंत राहू का? 5 मिनिटं, 2 तास? वायूशिवाय तुम्ही किती वेळ जगाल? तुम्ही वायूशिवाय
जगू शकत नाही ना, मग तुम्ही कोणाचे पुत्र आहे? तुमच्या बापाशिवाय तुम्ही घटकाभर राहत नाही. तो आपला बाप आहे सगळ्यांचा. हा झाले वारे हाती आपण समर्थतो, तो माझा बाप, तो आपला बाप आहे सगळ्यांचा. त्याच्याशिवाय आपण घटकाभर राहू शकत नाही. मग आपण सुद्धा वायुपुत्र ते पण आपल्याला माहित नाही. मग आता हा वारा आपल्यामध्ये येतो जातो, हा काय कशाने जळला? हा दिसतो का तो वारा? मग नाही का तो? मग त्याला काय तलवार घेऊन मारायचं का? मरेल का तो? त्याला काय जाळायचं? त्याला काय तोडायचं? त्याला काय तू काय काय काहीच करता येत नाही. जशी ती वस्तू अगदी ओतप्रोत भरलेली आहे आणि ती वस्तू आहे आणि त्या वस्तूपर्यंत कोणाची महती चालत नाही. ती आत्मवस्तू आहे आणि तीच वस्तू श्रीराम होता, तीच वस्तू श्रीकृष्ण आहे, तीच वस्तू तुम्ही आहे, तीच वस्तू मी आहे, तीच वस्तू हे सगळं जग आहे. त्या वस्तूच्या प्राप्तीकरता एवढा खटाटोप आहे, त्या वस्तूच्या प्राप्तीकरता सद्गुरू आहे, त्याचा करता मालिक आहे, त्याचा करता संप्रदाय आहे, त्याचा करता तो बोध आहे, त्याचा करता ती अवस्था आहे, त्याचा करता ते सगळं त्याचा करता आहे. हे कीर्तन त्याच्या करताच आहे, हे प्रवचन त्याच्या करताच आहे, हे व्यासपीठ त्याच्या करताच आहे. चपात्या खा करता नाही. यासाठी तप व्याशी अमुपग्रंथ केले. हा ब्रह्मज्ञान तरी एके दिवशी कळे, तात्काळ हा गळे अभिमान. ब्रह्मज्ञान तरी कळे उठा उठी, तरी काही कुटी वेद शास्त्रे. शास्त्राचे पांडन तप तीर्थाटन, उर्वरीचे ब्रह्मणे याजसाठी. याजसाठी जप, याजसाठी तप व्याशी अमुपग्रंथ केले. याजसाठी संत पाये हे सेवावे, तरीच तरावे तुका म्हणे. काही सोपे का ते? सोपी गोष्ट नाही ती. असं ते स्वरूप आहे आणि ते स्वरूप तुकाराम महाराजांना समजलं, ते स्वरूप प्राप्त झालं. तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमय. आणि अशा स्थितीला तुकाराम महाराज गेले. मग ते म्हणतात तुका म्हणे काळ आता करू न शके. काळ आकाराला खातो, काळाचं लक्ष आकारावर आहे, पण आम्ही आकार नाहीये, आम्ही निराकार आहोत. निर्गुणी येणे निराकारी जाणे, सदा आमचे राहणे किंवा माझे राहणे निरंजनी. सोहम माझे नाव ब्रह्मपुरी आलो, जगी विस्तारलो माझा मिची. ते निर्गुण निराकार स्वरूपाचं भजन करता करता ते स्वरूप होऊन जाणे, याला उच्चांक म्हणतात, याला वरचा परमार्थ म्हणतात. तो आपण केला पाहिजे. तिथं काळ खात नाहीये, कारण अवघाची आकार ग्राह्यला काळे. आकारावर काळ चाल करतो, पण निराकार वस्तू त्या काळाला सापडत नाहीये, काही उपयोग नाहीये, काही अर्थ नाही. पाण्याचा मासा झाला, जर मासा जर पाण्याचा झाला, पाण्याचा मासा झाला काय? आता जर कोळी आला, त्यानं जाळं टाकलं, त्याला काय सापडेल? त्याला कोळी टाकी जाळी, त्याचे तोंड काळे. पाण्याचा मासा झाला, नामरूपा नाही आला. पाण्याचा मासा झाला, नावरूपा नाही आला. पारधी टाकी जाळे, त्याचे तोंड काळे. काय टाकेल? काय त्याला सापडणार आहे? जर पाण्याचा जर मासा आहे, तसं आपण जर परमेश्वराचे स्वरूप आहे, तिथे काळ काय करणार आहे? भीती राहत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात काळाचं बळ चालत नाही. भय
ज्ञानेश्वर माऊली तुका म्हणे काळ आता करू न शके बळ तुम्ही सांभाळिले संती भय निरसरी खंती. या ठिकाणी कैवल्यवासी किंबहुना वैकुंठवासी सोमा